श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर. तर मित्रांनो, आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2026 लवकरच येते आणि खरं सांगू का, आपण सगळेजण खूप वाट बघतोय, कारण 2026 हे आपल्याला स्वामीमय करायचं आहे. 2026 एक विशेष महत्व असं की 2026 हे चा पहिला दिवस हा गुरुवार आलेला आहे. 1 जानेवारी 2026 रोजी आहे गुरुवार आणि आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा, दत्त भक्तांचा आवडता दिवस. या दिवशीपासूनच जर आपल्या नवीन वर्षाला सुरू होत असेल, तर याहून सुंदर गोष्ट काही नाही. लक्षात घ्या, आपले गुरुमाऊली नेहमी म्हणतात, की आपलं मराठी वर्ष जरी म्हणजे पाडव्याला चालू होत असलं तरी आपली जी काही नेहमीचं वर्ष आहे, म्हणजे कार्यालयीन काम, शाळा या जानेवारी आपलं हे इंग्लिश वर्षानंच आपण सगळं हे काम करत असतो. पण नवीन वर्ष हे केक कापून किंवा फटाके उडवून किंवा नको त्या गोष्टी करून म्हणजे मांसाहार किंवा म्हणजे आपण 31 डिसेंबरला वगैरे पार्टी वगैरे करत असतो. त्या गोष्टी न करता नवीन वर्षाची सुरुवात, नवीन वर्षाचे स्वागत आपण स्वामीमुळेच केलं पाहिजे. स्वामींच्या आशीर्वादाने केलं पाहिजे. आपले गुरुमाऊली नेहमी सांगत असतात. तर या आणि त्यात म्हणजे या दुग्ध शर्करा योग म्हणजे या वर्षी गुरुवारचं आलेलं आहे. आता हा योग तर खूपच छान आलाय, की त्या दिवशी गुरुवार आलेला आहे. तर आपल्याला बाकी काही करायचं नाही. आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे, की एक सेवा सांगितली आहे, ती सेवा आपल्याला करायची आहे. लक्षात घ्या, केक कापण्यापेक्षा, फटाके उडवण्यापेक्षा किंवा नको त्या गोष्टींवर खर्च करण्यापेक्षा स्वामींच्या सेवेने, स्वामींच्या आशीर्वादाने जर तुम्ही तुमच्या वर्षाची सुरुवात कराल, तर अख्खं वर्ष तुम्हाला म्हणजे स्वामींची सोबत मिळेल. स्वामींची साथ तुमच्या पाठीशी कायम राहील. काही शंका नाही आणि पहिल्याच दिवशी तुम्हाला असा एक संकल्प करायचा आहे, की बाकी काही मागायचं नाही. महाराज, माझ्या आयुष्यात तुम्ही आला. मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. जोपर्यंत श्वासाश्वास आहे, तोपर्यंत तुमची सेवा मला करून घ्यायची आहे. माझ्याकडनं करून घ्या. एवढंच महाराजांना मागायचं आहे. बाकी काही नाही. मला पैसा द्या, प्रॉपर्टी द्या किंवा धनदौलत द्या. मला हे द्या, नाही असं काहीच नाही. आपल्याला एक काम करायचं आहे बघा. देणारे ते आहेत, सेवा करणारे आपण आहोत. फक्त आपल्याला महाराजांच्या सेवेचे कार्य करायचं आहे. आपल्या आयुष्याची जबाबदारी महाराज घेतील ना, यात काही शंका नाही. लक्षात घ्या. म्हणून पहिल्या दिवशी गुरुवारी काय करायचं आहे? 1 जानेवारीला तुम्ही फक्त एक काम करायचं. केंद्रात जायचं, मठात जायचं. जर केंद्र, मठ नसेल तर जवळ तर काही हरकत नाही. फक्त तुम्ही घरात तर तुमच्या महाराजांचे अधिष्ठान असेलच. छोटा फोटो किंवा मूर्ती असतेच. महाराजांचा अधिष्ठान आहे तर केंद्रात सॉरी जर घराजवळ जर असेल तर केंद्रात जा. नारळ घ्या, खण, साखर, अगरबत्ती या सगळ्या गोष्टी घेऊन महाराजांच्या केंद्रात जा. महाराजांच्या समोर बसा. पहिला दिवस आहे, गुरुवार आहे, वर्षाची सुरुवात आहे आणि वर्षाची सुरुवात जर इतकी सुंदर होत असेल, तर आपण खूप भाग्यवान आहोत. लक्षात घ्या. वर्षभर काहीच आपल्याला करावं लागणार नाही. फक्त महाराजांच्या म्हणजे काहीच करावं लागणार नाही. म्हणजेच महाराजांची सोबत आपल्या पाठीशी असेल. इतकी सुरुवात जर इतकी सुंदर असेल, तर पुढे सगळं चांगलंच होणार ना. लक्षात घ्या. जिथे जायचं, महाराजांच्या समोर बसायचं. गेल्या-गेल्या आपल्या सगळ्या इच्छांचा पाढा अजिबात वाचायचा नाही. लक्षात घ्या. महाराजांच्या समोर बसायचं. महाराजांना डोळे भरून अगदी छान बघायचं आणि मुजरा करायचा. बसायचं शांतपणे 5 मिनिटं, 10 मिनिटं नामस्मरण करायचं. तिथे जाऊन तुम्ही स्वामीचे सारामृत देखील वाचू शकता. पारायण करू शकता. तिथे जाऊन केंद्रात असंख्य लोक रोज येतात. मी बघते. म्हणजे केंद्रात ज्यावेळी पण जाते, तिथे भक्त बसलेलेच असतात. मग तो कुठलाही दिवस असो, सोमवार असो, मंगळवार असो. ज्याला वाटतं ना, की मी केंद्रात जाऊन पारायण करणार आहे, ग्रंथ घेतात आपलं स्वतःचं, तिथे येऊन बसतात. महाराजांच्या केंद्रात येऊन पारायण करतात आणि घरी येतात. खूप 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 छान वाटतं, खूप समाधान वाटतं. लक्षात घ्या, हे एक वेगळं समाधान मिळतं. आयुष्यातले सगळे दुःख, संकट सगळं निघून जातं महाराजांच्या जवळ गेल्यावर, महाराजांच्या सेवेत असल्यावर. तर तुम्हाला तिथे जायचं आहे, बसायचं आहे, नामस्मरण करा. महाराजांना सांगा, की महाराज, मला आयुष्यात येऊन काहीच नको आहे. फक्त तुमची सेवा करून घ्या. तुमच्या जोपर्यंत श्वासोच्छ्वास आहे तोपर्यंत मला तुमच्या सेवेत राहायचं आहे. चांगले चांगले कर्म करणारे हात द्या. दुसऱ्यांना मदत करणारे हात द्या. तुमची सेवा करून घेणारे, तुमच्या सेवेचे कार्य पुढे नेणारे बोल द्या. मला तर अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. एखाद्याची मी गरज भागवू शकेन इतकं मला म्हणजे हे करा, की म्हणजे दगड करा, की एखाद्याची मी गरज भागवू शकेन. पण ती गरज भागवताना, दुसऱ्याला मदत करताना माझ्या मनात अहंकार कधी येऊ देऊ नका. माझ्या मनाचा मोठेपणा द्या, की बघा आयुष्यात आपण भरपूर काही लोकांना मदत करतो. पण त्याचं काय करतो, की आपण मी हे केलं, मी हे केलं असं नाही.
ते महाराजांना कधीच आवडत नाही. लक्षात घ्या, महाराजांना मोठेपणा, गर्विष्ठपणा किंवा आपण केलेली सेवा एखाद्याला सांगितलेलं ते अजिबात आवडत नाही. लक्षात घ्या, तुम्ही करताय ना तर तुमच्यापर्यंतच ठेवा ना. ते एखाद्याला केलं आणि 100 वेळेला बोलून दाखवलं तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. त्यांचं एवढं पण पुण्यफळ आपल्याला मिळणार नाही. म्हणून महाराजांना सांगा, की माझा अहंकार, माझा गर्विष्ठपणा, मोठेपणा यातून मला मुक्त करा. अगदी साधं म्हण किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या वाईट गोष्टी आहेत त्यातून मला मुक्त करा आणि चांगल्याच गोष्टी माझ्या मी आत्मसात करेल अशी मला बुद्धी द्या. तुमच्या सेवेत कायम राहण्याची बुद्धी द्या. तुमच्या सेवेतून कधीही मला बाहेर जाऊ देऊ नका किंवा बाहेर पडणं अशी कशी दुर्बुद्धी पण मला देऊ नका. तुमची जास्तीत जास्त होईल तेवढी सेवा मला माझ्याकडून करून घ्या. रोज एक तरी माळ मी करणारच असा तुम्हाला संकल्प करायचा आहे. नाहीतर गेल्या गेल्या महाराज मला हे द्या, काही नाही, आपण महाराजांना सांगायचं. आणि अशा वेळी अशी प्रार्थना ज्यावेळी आपण करू तेव्हा नक्कीच महाराज आपल्या पाठीशी उभे राहतात. महाराजांनी सांगितलेलं आहेच, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि महाराज त्या वचनाला जागतात. त्याचा असंख्य स्वामी भक्तांनी अनुभव घेतलेला आहे आणि तुम्हालाही येणार. फक्त तुमच्या सेवेत तुम्ही तत्पर राहा. तुमच्या सेवेत तुम्ही म्हणतो ना, की एकनिष्ठ राहा. सेवेवर स्वतःचा विश्वास ठेवा. महाराजांवर विश्वास ठेवा आणि एक दिवस सेवा केलाय ना, तर महाराजांच्या समोर संकल्प करून या, की महाराज आजपासून मी एक स्वामी चरित्र सारामृताची सेवा करणार आहे. मी स्वामी चरित्र सारामृताचा एक अध्याय तरी वाचणार आहे. रोज 3 अध्याय तरी वाचणार आहे किंवा स्वामी चरित्राचं मी आजपासून एक पाठ तरी करणार आहे. किंवा तुमचं 11 माळी असेल, मी रोज नामस्मरण करणार आहे. रोज एकदा तरी मी तारक मंत्र म्हणणार आहे. तुमच्या केंद्रात आरतीला एकदा तरी त्रिकाळ आरती असते, तर एका तरी आरतीला मी हजर राहणारच आहे. अशा तुम्ही महाराजांना समोर संकल्प करा. असं मागणं तुम्ही महाराजांना मागा, की हे सगळं करण्याची मला बुद्धी द्या. बघा तुमच्या आयुष्यात तुम्हाला पैसा, प्रॉपर्टी, धन, दौलत कुठलीही काही अडचण तुम्हाला महाराज येऊ देणार नाही. तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल यात काही शंका नाही. आणि असा संकल्प असं मागणं ज्यावेळी आपण मागू त्यावेळी महाराजांनाच भाग पाडायचं. महाराज देतातच. लक्षात घ्या, देतातच. म्हणून सगळं काही पैसा, प्रॉपर्टी मागण्यापेक्षा महाराजांना असं मागणं मागा, की ही चांगली बुद्धी मला द्या. दुसऱ्यांना मदत करण्याची बुद्धी मला द्या. महाराजांना तुमच्या मनात जे काही आहे ना ते सगळं महाराजांशी बोला. आणि महाराजांसारखा सुंदर सोबती असेल तर काय हेच नाही आपल्याला. तुमच्या आयुष्यात जे काही टेन्शन आहे ते महाराजांना भले महाराज जाणत असेल पण आपण महाराजांना सांगणं, महाराजांच्या जवळ जाणं हे खूप महत्वाचं असतं. आणि महाराज बघत असतात की हा माझ्यापाशी किती किती येतो, माझ्या जवळ किती येतो हे महाराज बघत असतं. लक्षात घ्या. म्हणून तुमच्या मनात जे काही आहे ना ते सगळं महाराजांना पहिल्याच दिवशी सांगा आणि टेन्शन फ्री व्हा. खरंच सांगते. आणि हे करून बघा. एक एक पहिल्या दिवशी केंद्रात जा, संकल्प करा. मी काहीतरी आजपासून सुरू करणार. जे बघा, काही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं चांगलं. असं आहे ना. समजा नित्यसेवा जमत नाही, पाठ जमत नाही, गुरुचरित्र पारायण जमत नाही, तर रोज एक माळ तर जमते ना. एक माळ तर मी करणारच. जगाच्या पाठीवर मला कितीही मोठं काम असो, कितीही मी व्यापारात असलो, बिझी असो, कितीही काही असो, पण महाराजांसाठी 5 मिनिटे काढणार. म्हणजे काढणार असा तुम्हाला संकल्प करायचा आहे. तुम्ही तिथे ठाम निश्चय करायचा आहे आणि महाराजांना सांगून यायचं, की आणि त्यावेळेस आपण सांगून येतो ना, त्यावेळी आपल्याकडून सेवा करून घ्यायची जबाबदारी महाराज घेत असतात. लक्षात घ्या. आणि तिथपर्यंत जाणं सुद्धा ही महाराजांचीच इच्छा असते. लक्षात घ्या. कोणी उगाच महाराजांच्या केंद्रात जात नाही. त्याच्यामुळे खरा भाग्यवान तोच, ज्याचे पाय महाराजांच्या केंद्राकडे, महाराजांच्या मठाकडे वळतात. तर बघा, तुम्ही एक माळ ती करणार आहात, पण ती एक माळ मनापासून करा. नाहीतर माळ जपायला बसलाय, मनात 100 विचार, माझा मुलगी, माझा विचार, प्रपंच, संसार, टेन्शन, कर्ज या सगळ्या गोष्टी विसरायच्या आणि फक्त रोज 5 मिनिटं महाराजांसाठी काढायचे आहे. मनात आणायचं नाही. कुठलेही वाईट विचार, कुठली झोप येऊ, जांभई येऊ येऊ नये, काही मनात आणायचं नाही, काहीच नाही. फक्त सेवा करताना माझे महाराज आणि मी आणि माझी 5 मिनिटांनी माझी महाराजांची सेवा एवढंच लक्षात ठेवायचं बघा. त्या 5 मिनिटांनी सुद्धा तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या. म्हणून असा संकल्प करा, तुम्ही एकतरी सेवा तुम्ही करणारच आहे. आता समजा हे एक सगळं बोलायला किंवा ह्या सगळ्या गोष्टी करायला तुमच्या गावात जर केंद्र नसेल, मठ नसेल, तर तुमचं सगळं तुमच्या घरात तर महाराज आहे ना. घरात म्हणजे घरात महाराजांचं अधिष्ठान आहे. तर तुम्ही घरात सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जमेल तेव्हा त्यामुळे दिवसभरामध्ये कधीही तुम्ही असा संकल्प करू शकता. फक्त महाराजांच्या समोर बसून दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, धूप लावायचं. महाराजांच्या समोर हे सगळं तुमच्या मनात जे काही आहे ते बोलायचे, संकल्प करायचे, की महाराज आजपासून मी ही सेवा चालू करणार आहे, ती सेवा चालू करणार आहे. बघा, आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे सगळं बोलून झाल्यानंतर गुरुमाऊलीने आपल्याला एक सेवा करायची सांगितली आहे.
जी गुरुवारी आपल्याला पहिल्या दिवशी करायची आहे ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृतचं एक पाठ आपल्याला करायचं आहे. आणि वर्षाची सुरुवात आपल्याला त्यांच्या आशीर्वादाने करायची आहे. स्वामी चरित्र सारामृत का वाचायचं? तर स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे जो आहे, या ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत आणि या 21 अध्यायामध्ये स्वामींच्या लीलांचं वर्णन आहे. आणि जेवढं आपण स्वामी चरित्र सारामृत वाचू तेवढं महाराज आपल्या जवळ येतात आणि आपणही महाराजांच्या जवळ जातो. आपल्याला महाराज कळतात. म्हणून वर्षाची सुरुवात जी आहे तर ती स्वामी चरित्र सारामृताने आपल्याला करायची आहे. आणि स्वामी चरित्र सारामृत हा अतिशय दिव्य ग्रंथ आहे. अतिशय दिव्य ग्रंथ ज्याची ते म्हणतो ना, की सांगण्यापलीकडे कीर्ती आहे. खूप खूप अनुभव येतातच. विलक्षण अनुभव या ग्रंथाने येतात. मला सुद्धा आलेले आहे. अनेक स्वामी भक्तांना आलेले आहे. म्हणण्यापेक्षा असंख्य स्वामी भक्तांना याचा अनुभव आलेला आहे. फक्त तुम्ही केंद्रात जाऊन बघा. पाठ करू शकता बरं का. जर घरात करणार असाल तर घरात धूप, दीप, अगरबत्ती लावायची आणि एक पाठ तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प नाही केला तरी चालेल. फक्त असं हातात पाणी वगैरे घेऊन संकल्प करायचा नाही. फक्त जे काही आहे ते महाराजांना सांगायचं आहे. महाराज आजपासून मला हे करायचं आहे ते म्हणजे एक माळ करण्याचंच, एक अध्याय वाचणारच, रोज 3 अध्याय वाचालच असं काहीतरी जे तुम्हाला जमेल, जे तुम्हाला शक्य होईल असं महाराजांना सांगायचं आहे आणि तिथून सेवा तुम्हाला चालू करायची. त्यानंतर पहिल्या दिवशी सगळं सांगितलं जातं आणि दुसऱ्या दिवशीपासून सेवाच बंद. असं नाही. असं करू नका प्लीज. सांगितलंय ना महाराजांना, महाराजांसमोर बोललाय ना, तर तुम्ही तत्परतेने राहिलं पाहिजे. तेवढं ते पूर्ण केलंच पाहिजे हे लक्षात घ्या. रोज एक माळ म्हणताय ना, तो रोज एक माळ केलीच पाहिजे लक्षात घ्या. आयुष्य खूप सुंदर होईल, सुखी होईल. वर्षाची सुरुवात जर आपली अशी झाली तर आपलं आयुष्य सुखी होईल लक्षात घ्या. येणारे अनेक वर्ष महाराज आपली म्हणतो ना, की महाराज नेहमी म्हणतात, की जो मला जपतो सॉरी जो माझा नामजप करतो त्याला मी स्वतः जपतो, असं महाराजांनी आपल्याला वचन दिलेलं आहे. त्यामुळे नक्की ह्या सगळ्या सेवा करा. फक्त महाराजांना सांगा. महाराजांकडे जायचं आणि पैसा द्या, हे द्या, असं काही नाही. महाराज मला फक्त चांगली बुद्धी द्या. महाराज तुमची सेवा चांगली करून घ्या माझ्याकडून. तुमच्या केंद्रात येण्याचं बुद्धी मला द्या. चांगलीच बुद्धी नेहमी माझ्याकडे ठेवा. इतरांना मदत करायची बुद्धी माझ्याकडे द्या. बघा रोज तुम्हाला शक्य झालं नाही. महाराजांना सांगा, महाराज ह्या वर्ष आजपासून मी दर गुरुवारी रोज जमत नाही तर मी दर गुरुवारी केंद्रात येणार म्हणजे येणार. एक आधी तरी आरती अटेंड करणार. म्हणजे करणारच असं आपण ठरवायचं आहे. महाराजांना सांगायचे. ज्यावेळी आपण आपल्या महाराजांना सांगतो, की आम्ही असं करणार आहोत. महाराज ते आपोआप आपल्याकडनं पूर्ण करून घेत असतात. असं काही नाही, की आपण हे केलं, ते केलं असं काही नसतं. महाराजांना पण तेवढं आपल्याकडनं पूर्ण करून घ्यायचं असतं. फक्त ही आपली इच्छा असते. आपली इच्छा असली ना, की महाराज सगळं काही पूर्ण करतात. त्यानंतर महत्त्वाचा पॉइंट तर आपण एखाद्या वेळेस काय करतो बघा, संकल्प करतो, सेवा करतो म्हणजे संकल्प करतो. गुरुचरित्र पारायणाचं असेल, स्वामी चरित्राचं पारायणाचं असेल, आपण संकल्प करत असतो. पण इच्छा पूर्ण झाल्याने आपण जी इच्छा आपली पूर्ण एखादी झाली तर खूप खुश होतो. पण आपली एखादी इच्छा पूर्ण नाही झाली तर नाराज होतो. पण एखादी इच्छा पूर्ण व्हायला बघा, आपलेच भोग असतात, आपलेच कर्मभोग म्हणजे जबाबदारी असतात. आपले प्रारब्ध जबाबदार असतात. महाराजांनी सांगितलं, की तुझे भोग तुलाच भोगायचे, त्यात मी आडवा येणार नाही. ज्यावेळी आपले भोग संपतील त्यावेळी महाराज नक्की देतील ना. आणि आपण केलेली कोणतीच सेवा वाया जात नाही. लक्षात घ्या. एकूण एक गोष्ट महाराजांची ही परतफेड असते. अगदी एकदा जरी तुम्ही महाराजांचं नाव घेतलं श्री स्वामी समर्थ म्हणून तरी सुद्धा त्याची परतफेड महाराज व्याजासह आपल्याला परत करत असतात. वेळ आली ना की अपेक्षेपेक्षा खूप जास्त आपल्याला मिळत असतं. म्हणून ही सेवा करा. रोज एकदा तरी तारक मंत्र म्हणा. तारक मंत्राची ताकद तर अगणित आहे. अगणित. तारक मंत्रात म्हणजे त्या तारक या शब्दातच आहे. की तारक म्हणजे तारून देणारा आणि तारक मंत्राचा इतका प्रभाव आहे ना की कुठेही तुम्ही म्हणू शकतात. कुठेही तुम्ही नामस्मरण तुम्ही कुठेही करू शकता. महाराजांच्या सेवेला कोणतेच बंधन नाही. लक्षात घ्या. फक्त ज्यावेळी आपण संकल्पयुक्त सेवा करतो ना, त्याला थोडे काहीसे नियम अटी असतात. पण नामस्मरण जर तुम्ही करणार असाल, तुम्ही स्वयंपाक करताना नामस्मरण करू शकता. तुम्ही कपडे धुताना नामस्मरण करू शकता. भांडी घासताना करू शकता. वॉकिंग करताय, ट्रेनमध्ये आहात, बसमध्ये आहात, तुम्ही नामस्मरण करा. तुम्ही तारक मंत्र म्हणा. बघा तुमचा प्रवास कसा सुखकर होईल. काय सांगता येणार नाही तुमचं असं नाही. सेवेतून सातत्य पाहिजे तरच महाराज आपल्याला फळ देतात. लक्षात घ्या. नाहीतर आपण महाराजांची परीक्षा घेतो. हां, आम्हाला आधी द्या मग मी कर असं कुठेही होत नसतं. आधी सेवा मगच मेवा. नाहीतर आपण काय करतो महाराजांना आपण अड घालतो. महाराजांना अड घालायची नाही. महाराज आपले ब्रह्मांडाचे नायक आहे लक्षात घ्या. आपण कोण आहे त्यांना अड घालणारं. महाराज मर्जीचे मालक आहे. म्हणूनच महाराजांना फक्त आपण प्रार्थना करायची असते. आपलं सगळं काही जे असेल ते सांगायचंय महाराजांच्या पुढे सांगायचंय. संध्याकाळी
आजपासून येणाऱ्या नवीन वर्षापासून तुम्ही रोज महाराजांना मुजरा करत नसाल तर रोज सकाळ संध्याकाळ, जर तुम्हाला जमत नसेल तर रोज एक टाइम तरी संध्याकाळी मुजरा करा. मुजरा हा स्वामींना अतिशय प्रिय आहे. आणि खरं सांगू का, महाराजांच्या पुढे जो झुकतो त्याला दुसऱ्या पुढे कुणापुढे झुकण्याची वेळ महाराज येऊ देत नाही. आणि खरं सांगू का, जेवढे महाराजांच्या पुढे झुकाल तेवढी तुमची किंमत वाढेल, लक्षात घ्या. पण रोज एकदा तरी महाराजांना मुजरा करा. कारण आपले महाराज ब्रह्मांडाचे नायक आहे, लक्षात घ्या. ते राजांचे राजा आहेत आणि आपण त्यांचा जय जयकार पण राजा अधिपती करत असतो. म्हणूनच मुजरा दिवसभरातून एकदा तरी कामावरून जाताना किंवा किंवा कामावरून घरी येताना जे काही तुमचं असेल पण एकदा तरी मुजरा घालाच. खरं सांगते तुम्हाला, भले या सेवा छोट्या छोट्या वाटत असतील पण या सेवा खूप साऱ्या प्रभावी, खूप साऱ्या शक्तिशाली आहे. आपण याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. तुम्ही स्वतः अनुभव घ्याल येत्या पुण्यतिथीपर्यंत, येत्या प्रकट दिनापर्यंत जरी तुम्ही या सेवा केल्या सगळ्या तरी तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नक्की भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओतर्फे. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. खूप खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.